रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरे हरे जय रामकृष्ण 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 जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण जय रामकृष्ण रूप पाह तालोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पातालोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाह तालोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने झाले ओ साजने रूप पातालोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो विठ्ठली आवडे आवडे होता सुग्रोताचे डोळे विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे ए तो हा विठ्ठल बारवा विठ्ठल बारवा बारवा माधव बारवा विठ्ठल बरवा तो
तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आपण कुमा देवीवर आपण देवीवर विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण जय राम मॉनिटर लावायचं आहे मला यात पूर्ण नका कमी करू थोडासा अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी पंते हाती धरले पाठी पंते हाते धरले पाठी पंते हाते धरले पाठी पंते हाते धरले पाठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी हाती धरले पाठी पंते हाती धरले पाठी पंते हाते धरले पाठी पंते हाते धरले पाठी पंते हाते धरले पाठी ऐसे संत जगे हरे तैसे संत जगे तैसे संत जगे तैसे संत जगे क्रिया करो निदान अंगे क्रिया करो निदान क्रिया करो निदान दाविद्यांगे क्रिया करो निदान क्रिया करो निदान क्रिया करो निदान बालकाचे साधे बालकाचे साधे बालकाचे माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले
जगे तैसे संत जगे तैसे संत जगे क्रिया करोनी दाविते अंगे क्रिया करोनी दाविते हे क्रिया करोने दाविते क्रिया करोने दाविते क्रिया करोने दाविते अंगे क्रिया करोने दाविते अंगे तुका मने नाडव तुका मने नाव तुका मने नाडव जनासाठी उदके ठाव 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 तैसे संत जगे तैसे संत जगी तैसे संत जगे क्रिया करोनि दाविते अंगी 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 रघुमाई ताली 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 हरे हरे विठोबार कुमारी जय जय कासे साठी अरे भकाचे अरे भकाचे साठी अरे भकाचे साठी हर भकाचे साठी हर भकाचे साठी पलटे हाती धरिली पाटी पलटे हाती धरिली पाटी तैसे संत जगे तैसे संत पलटे हाती धरिली पाटी पलटे हाती धरिली पाटी तैसे संत जगी जगी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगे क्रिया करुणी दाविते अंगे दाविते अंगे दाविते अंगे थोडं चाटीला कडक करा
करुणी दाविते अंगी क्रिया करुणे दाविते क्रिया करुणे दाविते अंगे क्रिया करुणे क्रिया करुणे दाविते अंगे क्रिया करुणे दाविते अंगे क्रिया क्रिया करुणे दाविते अंगे क्रिया करुणे दाविते अंगे तैसे संत जगे तैसे संत जगे विठ्ठल 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 सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि भजन करा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला बोला प्रभे राम. विठ्ठल विठ्ठल मनात सुख सोळा स्वर्गी नाही. विठ्ठल 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 टाळी वाजवा. विठ्ठल 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 कुंडलिका वरदे हरि विठ्ठल ज्ञान दे रामनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम
भारत माता की अरे भाई सब विठाला 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 विठाल 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 विठाल. अर्भकाचे साठी पंते हाती धरिले पाठी तैसे संत जगी क्रिया करो निदाविती अंगी. त्याला 1 पॉइंट विको राहू द्या. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करो निदाविती अंगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करो निदाविती अंगी. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी बोल रे भाई महायोग पीठे तटे भीम रत्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नम चरणा संतातिया कृपा नानक कथेचा विस्तार कृपा नानक कथेचा विस्तार बाबादी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलंगांग तेजोधिकामोदि वक्त्रं खलानीशवादापनोदार्य दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. शरण शरण एकनाथ शरण एकनाथ शरण शरण एकनाथ शरण एकनाथ. पायी माता ठेविला पायी माता ठेविला माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता. हो शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. शरण शरण जे एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष
झालो दास पायांचा. श्री हनुमन नमस्तुभ्य यागच्छ महाप्रभु. पूर्वभागे समातिष्ठ पूजनं स्वीकुरुष्व मे. शरबिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम आणि वाजवा सर्वांनी भजन करा. राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. हरे राजा राम राम वा भजन. राजा राम राम. बोला बोला टाळी 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 टाळी. राजा राम 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 सीता राम 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 राम. राजा राम 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 सीता राम 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 राम. राजा राम 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 सीता राम 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 राम. राजा राम 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 सीता राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम 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 सीता राम राम. हे राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम 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 सीता राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम 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 राम. राजा राम राम सीता राम राम. सीता राम राम राम. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविते अंगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. कनकाई कुमार बोलोबा पुत्र काना प्रिय बंधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत वैराग्य तपतीर्थ तेजोनिधी समस्त वारकऱ्यांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारे किंबहुना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती करत असताना ज्या साधू संतांनी या जगाला ज्ञान दिलं ते साधू संत या जगाला कशा पद्धतीने शिकवतात हा एक सिद्धांत सांगण्याकरता 3 दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. आकारण करुणावरून आले भक्त वांछा कल्पतरू तडिद्वित आनंदित भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या असीम कृपेच्या द्वारा वेदांत साधना वारकरी गुरुकुल या गुरुकुलाच्या माध्यमातून धी शुद्धीकरण संस्कार शिबिर आणि या धी शुद्धीकरण संस्कार शिबिराच्या माध्यमातून 5 दिवसीय हा नाम महोत्सव या ठिकाणी अतिशय गोड स्वरूपामध्ये
आपल्या शिबिराच्या सांगतेकडे आपली वाटचाल चाललेली आहे आणि अतिशय गोड स्वरूपामध्ये अनेक वर्षापासून गेल्या मला वाटतं 14 वर्ष झाले जवळपास, हे 14वं वर्ष आहे. या 14 वर्षापासून ही वेदांत साधना वारकरी गुरुकुल या ठिकाणी स्थापन झालं आणि तेव्हापासून विद्यार्थ्याला ज्ञानदान देण्याचं काम या पवित्र मातीमधून, या पवित्र जागेवरून ज्ञानदान देण्याचं काम या ठिकाणी आमचे परमस्नेही, परमपूजनीय, परम आदरणीय आणि आमच्या मित्रमंडळीमधील, गुरुबंधूमध्ये मंडळीमधील एक प्रतिभावान असलेलं व्यक्तिमत्व श्री हरिभक्त परायण, परमपूजनीय, परम आदरणीय वेदांताचार्य निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री महाराज. शास्त्री महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या 14 वर्षापासून ही वेदांताची साधना या ठिकाणी चालू आहे आणि ती वेदांताची साधना प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचावी, प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचावी, हा उदात्त हेतू अंतःकरणामध्ये असल्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना हे ज्ञान त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलं पाहिजे, याच्याकरता हा अट्टहास करतात गेल्या 14 वर्षापासून. आणि हे 14वं वर्ष आहे आणि माझं परमभाग्य असं आहे की गुरुवर्यांच्या यादीमध्ये मला कीर्तन सेवा करण्याची संधी शास्त्री महाराजांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. म्हणजे 2-4 वर्षापासून मला तसा निमंत्रणाचा फोन होता बरं का येण्याकरता, पण मला काही यायला जमलं नाही, कारण आम्ही संसारिक माणसं आहेत. कसे माणसं आहेत? संसारिक माणसं आहेत. शास्त्री महाराजांना आल्या म्हटलं तुमचा संसार आमच्याही पेक्षा खूप मोठा आहे, पण आम्हाला एकच बायको आणि आम्ही तिथंच ऐकू. पण शास्त्री महाराज म्हणले अहो आमचं तसं नाही, आम्ही कोणाचंही ऐकू, आहे की नाही. म्हणजे एवढा मोठा संसार त्यांनी उभा केलाय, म्हणजे परमार्थ नावाचा संसार, एवढा मोठा संसार शास्त्री महाराजांनी उभा केलेला आहे. आणि खरं तर हा वेदांत साधना गुरुकुल या ठिकाणी उभारत असताना याच्या पाठीमागे अनेक आधार देणारे हात आहेत बरं का, अनेक आशीर्वाद देणारे हात आहेत. आणि त्या आशीर्वाद देणाऱ्या हातामध्ये परमपूजनीय, परम आदरणीय आचार्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराज यांचा आशीर्वादक छायेखाली ही वेदांत साधना वारकरी गुरुकुल या ठिकाणी चालतं. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण, परमपूजनीय, परम आदरणीय माझे हृदयस्थ सद्गुरू वेदांताचार्य गुरुवर्य भाऊ अर्थात पंडित महाराज श्रीसागर भाऊंच्या कृपा आशीर्वादाने, तसेच श्री हरिभक्त परायण गुरुवर्य तात्याबा महाराज बोरकर अर्थात गुरुवर्य भाऊंच्याच म्हणजे 2 भाऊंचा आशीर्वाद आहे, कुरेकर बाबांचा आशीर्वाद आहे, अमृताश्रम स्वामी महाराज, गुरुवर्य दत्तात्रय महाराज, गुरुवर्य गोविंद महाराज मडवी, अशा सर्व गुरुवर्यांच्या आशीर्वादक छायेखाली ही वेदांत साधना वारकरी गुरुकुल या ठिकाणी चालतंय. आणि या साधनेला अनेक आधार देणारी मोठी हात आहेत. आणि त्यामध्ये संपूर्ण जो बोरकर परिवार आहे, त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांचे बंधू, त्यांचे आई, त्यांचे वडील, त्यांचे चुलते, असा संपूर्ण त्यांच्या पाठीमागचा जो परिवार आहे ना, त्या सगळ्या परिवारांचा हात याच्यामध्ये आहे. अर्थात ते सगळी पाठीमागची बाजू सांभाळून घेतात, म्हणून शास्त्री महाराजांना हे कार्य करण्याकरता मोकळी काही खऱ्या अर्थात बरं का. म्हणून खरं नमन जर कोणाला असेल तर या पाठीमागच्या हाताला आहे. पाठीमागच्या हाताला खरं नमन जर कोणाला असेल तर हे पाठीमागच्या हाताला आहे. मग आई असतील, वडील असतील, बंधू असतील, संपूर्ण त्यांचा परिवार. आणि या परिवाराला खऱ्या अर्थाने नमन आहे, कारण एवढं मोठं कार्य करण्याकरता हे एकट्याचं काम नाही. महाराज मी कितीही 2 तास जरी वर्णन केलं शास्त्री महाराजांचं तरी सुद्धा कमीच आहे. एवढी प्रतिभा संपन्न असलेलं आमच्यातलं व्यक्तिमत्व, आणि त्या व्यक्तिमत्वाने ज्ञानदान करण्याचं काम या ठिकाणी अविरतपणे केलेलं आहे आणि चालू आहे आणि पुढेही चालूच राहणार आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत हे चालूच राहणार आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये, या नाम महोत्सवामध्ये माझ्याकडेही परायण, परमपूजनीय, परम आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू
श्री हरिभक्त परायण. अतिशय गोड त्यांचा आवाज आहे. जसा आवाज गोड आहे तसा स्वभावही गोड आहे. नाही तर काही काहींचा आवाज लय गोड पण त्यांना खोड आहे का नाही. पण अतिशय गोड असा त्यांचा स्वभाव आहे. आमचे श्री हरिभक्त परायण शिवाजी महाराज बिरादार तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. अनेक राज्यातून आलेले तसे आहे ना. शिवाजी महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. आमचे सर्वांचे लाडके गुरुबंधू श्री हरिभक्त परायण आमचे युवा कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य श्री संत नगद नारायण महाराजांची ज्यांच्यावरती कृपा आहे ते श्री हरिभक्त परायण आमचे सिद्धेश्वर महाराज बागलाने तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे मी ज्यांच्या भूमीमध्ये राहतो शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची भूमी आणि त्या भूमीमध्ये म्हणजे नाथ महाराजांचे वंशज या रूपाने श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय आमचे पैठणकर महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परमस्नेही योगीराज महाराजांचे बंधू तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत आहे. म्हणजे साक्षात शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचीच या ठिकाणी उपस्थिती आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे की नाही. हो, श्री हरिभक्त परायण आमचे परमस्नेही श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय आमचे ज्यांच्याकडे सूत्र संचालन आहे ते सगळे सूत्र एकदा व्यवस्थित लागले की मग श्री हरिभक्त परायण आमचे शेखर महाराज जांभूळकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत आणि सर्व या बाल वारकऱ्यांच्या चरणावरती दंडवत करतो. भक्तिमती माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणावरती दंडवत करतो आणि संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संत या जगाला कशा पद्धतीने शिकवण देतात ते दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला प्रतिपादन करतात. संत ज्या वेळेला या जगामध्ये अवतीर्ण होत असतात ना ते अवतीर्ण झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने संत 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 म्हणजे दुसरं तिसरे कोणी नाही तर संत म्हणजे देवच आहेत. ठीक आहे. संत म्हणजे देवच आहेत. देव आणि संत हे दोन वेगवेगळे नाही. ते देवते संत निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा देवते संत निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा देवते संत निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा देवते संत निमित्तता देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. संताने जो या जगतामध्ये अवतार घेतला तर खऱ्या अर्थाने देव म्हणजे संत. हे देवाने स्वतः सांगितलंय बरं. देव साधू संतांचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त झाले. ऐका, देव साधू संतांचं वर्णन करण्याकरता संतांचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त झाले आणि देव संतांचं वर्णन करत असताना संत कसे आहेत तर ते आत्मज्ञानाने चोखडे आहेत. कसे आहेत संत? हे आत्मज्ञानाने चोखडे आहेत. आणि हे वर्णन करत असताना देवाने हे माझेच रूप आहेत हे सुद्धा पुढे सांगून टाक आहे की नाही. आत्मज्ञाने चोखडी आणि संत जे माझे रूपडी. म्हणजे संत हे आत्मज्ञानाने चोख आहेत, आत्मज्ञानाने संपन्न आहेत आणि आत्मज्ञानाने संपन्न असलेले संत
ते माझच रूप आहे, म्हणून देव ते संत. विठाला विठाला वरदे हरी विठोल आता खऱ्या अर्थाने मला बळ येईल बोलायला. बरं, शास्त्री महाराज या ठिकाणी उभे आहेत म्हटल्यावर आता बळ येणारच आहे बोलायला. आणि नाहीतरी ही भूमीच एवढी पवित्र आणि शुद्ध केली आहे महाराज साधनेने, आपल्या स्वतःच्या साधनेने अशी पवित्र आणि शुद्ध भूमी केली की इथं आल्यानंतर कितीही विचित्र असलेला विद्यार्थी, बरं का, कितीही विचित्र असलेला विद्यार्थी किंवा कितीही विचित्र असलेला गुरुबंधू इथं आल्यावर व्यवस्थित इथं आल्यानंतर व्यवस्थित राहतो, व्यवस्थित वागतो, आहे की नाही? कारण व्यक्तिमत्वच तसं आहे महाराज. शास्त्री महाराज म्हणजे व्यक्तिमत्वच असं आहे की आमच्या सर्व गुरुबंधूंना सुद्धा त्यांचा धाक आहे. बरोबर, सर्व गुरुबंधूंना सुद्धा त्यांचा धाक आहे, असं प्रतिभावान संपन्न. हा, बरं, नुसत्या गुरुबंधूलाच आहे असं नाही. हा, नाही नाही, गुरुबंधूलाच आहे असं नाही, गुरूंना सुद्धा आहे. विठाला विठाला आत्मज्ञाने चोखडी आणि संत जे माझे रूपडी. संत हे आत्मज्ञानाने चोख आहेत, आत्मज्ञानाने परिपूर्ण आहेत. आणि आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेले संत हे देवाचंच रूप आहे. हे देवानेच सांगितलं की ते माझच रूप आहे की नाही? मग संत या जगतामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर आत्मज्ञानाने चोख असलेले संत, आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेले संत, आणि मग ते संत, त्या संताला आलेली अनुभूती, त्या संतांना आलेली अनुभूती, त्या संतांनी परमात्म्याचा जोडलेला संबंध, त्या संतांनी परमात्म्याबरोबर जोडलेला संबंध, संपूर्ण जगाचा सुद्धा आम्ही जसा देवाबरोबर संबंध जोडलाय ना, अगदी तसाच संबंध या जगताचा सुद्धा देवाबरोबर जोडला पाहिजे. याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करणारे जर कोण असतील तर ते म्हणजे संत आहेत, ते म्हणजे संत आहेत. कारण संताने देवाबरोबर संबंध जोडलाय. ऐका, आपण सर्वजण पांडुरंग परमात्म्याचे पाईक आहोत. अतिशय गोड छान पांडुरंग परमात्म्याची रुक्मिणी आई साहेबांची या ठिकाणी दरबार आहे महाराज. गोड मूर्ती आहे, दररोज आम्ही रील्स मध्ये पाहत होतो. अतिशय गोड, बरं का, एवढी सुंदर आणि सुबक मूर्ती. म्हणजे त्या परमात्म्याचे आपण सर्वजण पाईक आहोत, सर्वजण परमात्म्याचे पाईक आहोत. आणि तुम्ही आम्ही परमात्म्याचे पाईक आहोत ना, तसं वारकरी संप्रदायातील सगळे संत माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी करतात. काय करतात? वारी करतात. बरं, नुसती वारी करतात आणि परत येतात तेवढ्यावरतीच थांबतात असं नाही, तर ज्या परमात्म्याची वारी करतात ना, त्या परमात्म्या बरोबर आमच्या साधू संतांनी संबंध जोडला. काय जोडलाय? संबंध जोडलाय, संबंध. एक गोष्ट सांगू तुम्हाला, आता इथं मी काही जास्त वेदांताच्या प्रक्रिया सांगणार नाही, पण शास्त्री महाराज म्हटले तुम्हाला जसं जमेल तसं करा, मी आहे तुमच्या पाठीमाग, आहे की नाही? मग साधू संत आहेत ना, साधू संत, मी एक गोष्ट सांगतो, या जगाच्या पाठीवरती 2000 धर्म आहेत. किती धर्म आहेत? जगाचं बोलतो मी, 2000 धर्म आहेत. पण एकाही धर्मामध्ये कौटुंबिक भक्ती शिकवली नाही. ती शिकवली फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायामध्ये. कुठे शिकवली? कौटुंबिक भक्ती फक्त वारकरी संप्रदायामध्ये शिकवली. आणि ती कौटुंबिक भक्ती कशी आहे सांगू तुम्हाला. आपण आपल्या घरामध्ये आपल्या आईवरती जसं प्रेम करतो, आपल्या वडिलांवरती जसं प्रेम करतो, आपल्या पत्नीवरती जसं प्रेम करतो, आपल्या पतीवरती जसं प्रेम करतो, आपल्या मुलावरती, मुलीवरती, घरातल्या प्रत्येक सदस्यावरती आपण जसं प्रेम करतो ना, अगदी तसंच प्रेम देवावरती करायचं. कोणावरती करायचं?
याला म्हणायचं कौटुंबिक भक्ती. आणि ही एवढी साधी सरळ सोपी भक्ती साधू संतांनी सांगितली, आणि नुसती सांगितली नाही तर स्वतः देवाबरोबर संबंध जोडलाय. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, तुका म्हणे नाही दुसरे, म्हणे आता नाही दुसरे, नाही दुसरे, विठ्ठल तुळीचे दैवता, विठ्ठल तुळीचे दैवता, विठ्ठल तुळीचे वा वा वा, गोड प्रमाण दिलं महाराज. किती संबंध जोडले बघा. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, हे सगळे संबंध आपल्या कुटुंबामध्ये असतात. आणि हेच सगळे संबंध देवाबरोबर जोडले सगळ्या साधू संतांनी. सगळ्या साधू संतांनी देवाबरोबर जोडले. आणि मग आपण जोडलेला देवाबरोबर संबंध आम्ही जसा जोडला ना, तसा संपूर्ण जगाचा सुद्धा देवाबरोबर संबंध जोडला जावा, याच्याकरता रात्रंदिवस आपलं ज्ञान जगाच्या करता, आपलं धन जगाच्या करता, समष्टी कल्याणाकरता साधू संत आपलं धन, आपलं ज्ञान एवढंच नाही, आपलं शरीर सुद्धा या जगाच्या कष्टवेती परोपकारे, देह कष्टवे परोपकारे, देह कष्टवे परोपकारे, देह कष्टवे, हो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टवे परोपकार, देह कष्टवे परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टवे परोपकारे, देह कष्टवे परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे, परोपकारा करता आणि समष्टी कल्याणा करता सतत 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 प्रयत्न करणारे या जगाच्या पाठीवरती जर कोण असतील तर ते म्हणजे संत आहेत. आणि आपण सगळे सुशिक्षित मंडळी आहोत. संत 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 म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर संत म्हणजे त्या त्या काळातले सायंटिस्ट आहेत. संत म्हणजे कोण आहे? त्या काळातले सायंटिस्ट आहेत. संत म्हणजे ऋषी आहेत. ऋषी पूर्वीच्या काळामध्ये ऋषी म्हणायचो ना आपण, ऋषी. आणि जे ऋषी कशाला म्हणतात? जे रिसर्च करतात त्यांना ऋषी म्हणतात. आणि पूर्वीच्या काळातले संत, आणि या संताने आत्ता वर्तमान कालामध्ये आपल्याला जेवढे म्हणून शोध लागलेले दिसतात ना जगामध्ये, जेवढे म्हणून शोध लागलेले दिसतात, त्या प्रत्येक शोधातला मूळ कंटेन माझ्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी या जगाला दिले. काय केलेलं आहे? संतांनी या जगाला मूळ कंटेन दिलाय. आणि तो कंटेन घेऊन जगातल्या लोकांनी विदेशात जाऊन त्याला विकसित केलं आणि स्वतःचं लेबल लावून परत आपल्या भारतामध्ये त्याचं लॉन्चिंग केलं. पण त्याचा मूळ कंटेन माझ्या वारकरी संप्रदायातल्या आणि हिंदू वैदिक सनातन संस्कृतीमधल्या ऋषीमुनींनी या जगाला दिलेला आहे. हो, हे विसरून आपल्याला चालणार नाही बरं का. म्हणून संत एवढे प्रतिभावान आहेत. आणि ते संत
त्यांच्याकडे असलेलं ज्ञान जगाच्या उपयोगाला आलं पाहिजे. त्यांच्याकडे असलेलं ज्ञान जगाच्या उपयोगाला आलं पाहिजे. आम्हाला जी आत्मस्वरूपाची अनुभूती आली ना, ती अनुभूती या जगाला सुद्धा मिळाली पाहिजे. याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करणारे संत आहेत बरं का. रात्रंदिवस प्रयत्न करणारे संत आहेत. कशा पद्धतीने अनुभूती करून देतात तर संतांकडे असलेलं जे ज्ञान आहे ना, हो, या जगाकडे आपल्यालाही ज्ञान नाही असं नाही. आत्मा परमात्मा या न्यायाने आपणही सगळे हो परमात्माच आहोत, देवच आहोत. पण आपल्याला अविद्येची हवा लागली, मायेची हवा लागली. आणि हे सगळं जर कुणी केलं असेल तर एका बाईने केलं. बाईने कुणी केलं? एका बाईने. ती बाई कोणती? तारंगदादा हा कोणती बाई? अहो एका बाईने एक कमाल केली. आपणही परमात्माच आहोत, पण त्या बाईने काय केलं? आपल्याला परमात्म्यापासून वेगळं केलं. काय केलं? कोणापासून? परमात्म्यापासून वेगळं केलं. त्या मायेने आपल्याला परमात्म्यापासून वेगळं केलं. काय केलं? वेगळं केलं. आणि वेगळं केल्याच्या नंतर बरं, ती आता इथं तसं आश्रमात बाई सांगितली नाही पाहिजे जास्त, पण पण ही बाई कोणती आहे माहितीये का? ही माया नावाची बाई आहे बरं का. हिने काय केलं? देवापासून या जीवाला वेगळं केलं. देवापासून जीवाला वेगळं केलं. आणि म्हणून तर तुम्हाला सांगू, ही कल्पना आहे ना, कल्पना, या कल्पनेला नामदेव महाराजांनी ध्रुवपदात घातलंय. ध्रुवपदात हिला मान दिलाय. कशामुळे मान दिलाय? हिने देवापासून जीवाला वेगळं केलं. काय केलं? देवापासून जीवाला वेगळं केलं. आणि देवापासून जीवाला वेगळं केलं. मग ती अविद्या, कल्पना, काय म्हणायचं ते म्हणा. ऐक ना, माया, अविद्या, कल्पना, काय म्हणायचं ते म्हणा. मग ही कल्पना आहे ना, कल्पना ही जीवाला हिने वेगळं केलं. आणि हिला वारं लागलं. वारं कशाचं? अहंकाराचा वारा म्हटलं ना नामदेव महाराजांनी. न लागो राजेसा, ते वारं लागलं हिला. लाट म्हणा, लहर म्हणा, कल्पना म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा. आहे का नाही? आणि मग ही लाट कुठं निर्माण होते बरं? लाट कुठं निर्माण होते मुलांनो? लाट कुठं निर्माण होते? डोंगरावर? कुठं? समुद्रामध्ये. आहे का नाही? समुद्रामध्ये लाटा निर्माण होतात. आणि मग त्या लाटा समुद्राच्या कडेचे कोळी लोक तयार करतात का? कोण तयार करतं मग लाटा? वारं तयार करत. आहे का नाही? हा हे शिबिरामध्ये शिकल्याचा परिणाम आहे मा. काय? वारं लाटा तयार करतं. आणि ऐका, त्या वाऱ्याच्या माध्यमातून ती लाट आहे ना, जीवाला देवापासून हळूहळू 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 बाजूला काढते. देवापासून बरं का, देवापासून बाजूला काढते. आणि मग देवापासून बाजूला काढल्याच्या नंतर तेवढ्यावरतीच थांबत नाही ती कल्पना. तिने काय केलं? देवापासून जीवाला वेगळं केलं. आणि परत जीव देवाकडे जाऊ नये याची व्यवस्था करून ठेवली. काय केली? नाथ महाराज वर्णन करतात. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा. नेने हारी तेने पडे गोवा. नेने हारी तेने पडे गोवा. नेने हारी तेने पडे. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा. नेने हारी हरिमुखी गाता हर पल जेवा. कल्पनेपासून कल्पिला ठेवा, तेने पडे गोवा. नेने हारी हरिमुखी गाता हर पल जेवा. वर्णन केलं. ही कल्पना काय करते? कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, आणि तेने पडे गोवा. नेने हरी. ज्या जीवाला बाजूला केलं ना, या जीवाने संपूर्ण जगाला जाणलं पाहिजे.
पण त्याने परमात्म्याला पुन्हा जाणलं नाही पाहिजे याची व्यवस्था करून ठेवते ही कल्पना नावाची, बरं का. आणि मग जीवाला बाजूला केलं या लहरीच्या माध्यमातून, लाटेच्या माध्यमातून. आणि ही लहर आहे ना, ही लहर आहे ना, एकांतात बाहेर पडते आणि ही कोणाला येईल सांगता येत नाही. ही कीर्तनकाराला सुद्धा येऊ शकते, ही गायकाला सुद्धा येऊ शकते, ही वादकाला तर जास्त येते. बरं का? ही लहर आहे ना, ही लहर ही कोणाला येईल सांगता येत नाही. आणि ही एकांतात जास्त बाहेर पडते. लहर एकांतामध्ये जास्त बाहेर पडते. बघा तुम्ही, जर माणूस एकांतामध्ये एकटा जर रस्त्याच्या कडेने चालला, बांधाच्या कडेने चालला, तर मग त्याचं जे आवडीचं गाणं म्हणा, अभंग म्हणा, त्याला जे आवडतं ते तो नकळतपणे, आपचूकपणे तो गुणगुणायला लागतो. म्हणजे ही एक प्रकारची लहरच आहे, बरं का, लहरच आहे. आणि मग त्याला कुणी एखाद्याने आवाज दिला तरी तो त्याच्या लहरीतच राहतो, त्याला ऐकायला येत नाही. आणि मग दुसऱ्या वेळेला भेट झाल्यानंतर त्याला म्हटलं ना, अरे किती तुला आवाज दिले, नाही म्हणतो तो, मी माझ्याच लहरीत होतो. काय म्हणतो तो, मी माझ्याच लहरीमध्ये होतो. तशी लहर आहे ना, लहर ही लाट आहे ना, जीवाला बाजूला करते. आणि या जीवाने परत संपूर्ण जग जाणलं पाहिजे, पण याने पुन्हा परमात्म्याकडे गेला नाही पाहिजे याची व्यवस्था करून ठेवते ती कल्पना, बरं का. आणि मग हा जीव आहे ना बाजूला निघाला की मग त्याचे छोटे 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 बुडबुडे तयार होतात. जळी बुड बुडे देखता देखता, जळी बुडे बुडे देखता देखता, जळी बुडा बुडे देखता देखता, जळी बुडे बुडे देखता देखता, शनन लागता दिसेनासे, शनन लागता दिसेनासे, संसार पाहता पाहता तैसा हा संसार, पाहता पाहता, क्षण लागता दिसेनासे, क्षण लागता दिसेनासे, तैसा संसार, पाहता पाहता जडी बुड बुडे पाहता पाहता, हो तैसा हा संसार, बर का. छोटे 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 बुडबुडे तयार करते. आणि मग हा जीव देवाकडे जाऊ नये, हा अज्ञानाच्या खाईमध्ये पडला पाहिजे याच्या करता कल्पना प्रयत्न करते, बर का. आणि मग साधू संत काय करतात, तर ही कल्पनेची निवृत्ती झाली पाहिजे आणि पुन्हा यांनी आत्मस्वरूपाकडे गेलं पाहिजे याच्या करता साधू संत प्रयत्न करतात. या जगाचा अज्ञानाचा अंधकार गेला पाहिजे आणि यांना ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, आत्मस्वरूपाची साधना यांना मिळाली पाहिजे याच्याकरता साधू संत प्रयत्न करतात. आमचे गुरुवर्य भाऊ पाठामध्ये सांगत असताना सांगायचे, ज्ञान आणि अज्ञानाच्या बाबतीमध्ये बोलत असताना बोलायचे, गुरुनाम गुरु सद्गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, बरं का. त्यांना कोट्या करायची सवय होती, कोट्या करायची. आणि गुरुवर्य भाऊ पाठामध्ये सांगायचे की ज्ञान आणि अज्ञानाच्या बाबतीमध्ये गुरुजी कोटी करत असताना ते सांगायचे, आसावा अज्ञान, वाटावा अज्ञान, अज्ञान अज्ञान कळालं की राहतच नाही अज्ञान. आसावा अज्ञान, वाटू नये अज्ञान, अज्ञान अज्ञान कळालं की जातच नाही अज्ञान. आता हे सगळी कळणारी मंडळी येते इथं, वेदांताची साधनाच होते, त्याच्यामुळे काही पाहायचं काम नाही. पण हे जर सर्वसामान्य लोकांना कळालं नाही तर याच्याही करता पुन्हा गुरुजी कोटी करायचे सर्वसामान्य भाषेमध्ये. आसावा अज्ञान, वाटावा अज्ञान, अज्ञान अज्ञान कळालं की राहतच नाही अज्ञान. मग हे सांगण्याकरता, सर्वसामान्य लोकांना कळण्याकरता गुरुजी कोटी करायचे. ते माझे शब्द नाहीत बरं, भाऊंचे शब्द आहेत, गुरुजींचे शब्द आहेत. मग गुरुजी म्हणायचे, आसावा शेंबूड नाकाला, आसावा शेंबूड, वाटावा शेंबूड, शेंबूड शेंबूड कळाला की राहतच नाही शेंबूड. आता हे कळलं ना. माणसाच्या नाकाला काय असावा, शेंबूड असावा.
आपल्या नाकाला शेंबूड आहे तो कळावा, आहे का नाही? आपल्या नाकाला शेंबूड आहे हे कळावं, आणि आपल्या नाकाला शेंबूड आहे हे जर कळालं तर माणूस तो शेंबूड काय करण्याचा प्रयत्न करतो? खिशात घालण्याचा, हा? अहो, काढून टाकण्याचा प्रयत्न करतो ना. मग आपल्याला अज्ञान आहे, या अज्ञानाचं जर आपल्याला ज्ञान झालं तर ते अज्ञान घालवण्याचा माणूस प्रयत्न करतो. याला म्हणायचं असावा अज्ञान, वाटावा अज्ञान, अज्ञान अज्ञान कळालं की राहतच नाही अज्ञान. विठ्ठला आणि मग हे अज्ञान जाण्याकरता साधू संत या जगाला ज्ञान देत असतात, आणि ते ज्ञान देत असताना या अज्ञानी जीवाला जेव्हा कळत नाही ना, अज्ञानी जीवाला जेव्हा कळत नाही तेव्हा संत हे शिक्षकाच्या रूपामध्ये येतात. आणि जसं शिक्षक शाळेमध्ये हातामध्ये पाटी घेऊन शिकवतात त्याचप्रमाणे संत शिकवतात अभंगाचं. अर्भकाचे साठे, अर्भकाचे साठे, अर्भकाचे साठे. वा वा अंकुश महाराज. अर्भकाचे साठे, अर्भकाचे साथी, अर्भकाचे साथी, अर्भकाचे साथी. अर्भकाचे साठी आणि पंथरीली पाटी. हो, पंते म्हणजे शिक्षक बर का. हो, शिक्षकाने विद्यार्थ्या करता जशी हातामध्ये पाटी घेऊन त्यांना शिकवलं जातं तसं विद्यार्थ्यांना शिकवणं एवढी सोपी गोष्ट नाही. लहान लहान मुलांना शिकवणं एवढी सोपी गोष्ट नाही. मी सुद्धा 8-10 वर्ष विद्यार्थी सांभाळले बरं. हो, विद्यार्थी म्हणजे एवढे विचित्र असतात काही 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 बरं का.
एवढे विचित्र असतात. एका जणाला शिक्षक शाळेमध्ये म्हटले, बाळा शिक्षक शाळेमध्ये म्हटले, बाळा घटना आणि दुर्घटना याच्यामधला फरक सांग बरं, उदाहरणासह सांग. तो मुलगा म्हणला, गुरुजी शाळेला आग लागणं म्हणजे घटना आहे, शाळेला आग लागणं म्हणजे घटना आहे, आणि त्या जळालेल्या शाळेमधून तुम्ही सुखरूप बाहेर येणं ही दुर्घटना आहे. असे एवढे विचारते विचित्र असतात तात्या, बरोबर ना? हो, जर आपण विचारावं एक, सांगावं एक, आणि त्यांनी समजावं एक, असे विद्यार्थी असतात, विचित्र असतात. यांना शिकवणं सोपी गोष्ट नाही, पण शिक्षक मंडळी जसं विद्यार्थ्याला शिकवतात ना, अगदी त्या म्हणजे साधू संतांचं उदाहरण दिलं. संत या जगाला कसे शिकवतात, तर शिक्षक जसे शाळेमध्ये विद्यार्थ्याला शिकवतात ना, त्या पद्धतीने शिकवतात, त्या पद्धतीने. मग विद्यार्थ्याला शिकवत असताना शिक्षकाचं जरी शिक्षण झालेलं असलं, ऐक नाही, डीएड बीएड काय झालेलं असले तरी, पण त्या विद्यार्थ्याला ज्या भाषेत समजतं ना, त्या भाषेमध्ये त्या शिक्षकाला सांगावं लागतं, त्या भाषेमध्ये त्या शिक्षकाला सांगावं लागतं. हो, म्हणजे शिक्षकाने हातामध्ये पाटी घेतली आणि विद्यार्थ्याला शिकवायला सुरुवात केली, ठीक आहे नाही, एक लिही बाळा. मग त्या विद्यार्थ्याला एक लिहिता येत नाही. मग शिक्षक काय म्हणतात, एक काम कर, तुला चेंडूचा आकार कसा आहे, चेंडूचा तसा चेंडूचा गोल आकार काढ बरं. आणि मग तो विद्यार्थी चेंडूचा गोल आकार काढतो, आणि मग गोल आकार काढला की मग त्याला एक दांडी ओढ बरं. संत काय म्हणतात, म्हणजे शिक्षक काय म्हणतात, त्याला एक दांडी ओढ. आणि मग त्याला एक दांडी ओढली की मग याला म्हणायचं एक, काय म्हणायचं, एक. मग ज्याला काहीच कळत नाही अशा अर्भकाला हो म्हणजे शिक्षक जसं शाळेमध्ये शिकवतात त्या पद्धतीने संत सुद्धा आपल्याला शिकवतात. आणि त्याच्या करता शिक्षकाचं उदाहरण दिलं. विठाला विठाला पण हे शिक्षकाचं उदाहरण दिलं. आणि उदाहरण दिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायला या उदाहरणामध्ये थोडीशी कमतरता वाटली. काय वाटली? कमतरता वाटली. किंवा शिक्षक ज्या वेळेला विद्यार्थ्याला शिकवतात तर विद्यार्थ्याला शिकवल्यानंतर तो शिकवतात विद्यार्थ्याला, पण ते शिकवल्यानंतर 1 महिना झाल्याच्या नंतर पगारीची अपेक्षा करतात. कोण? शाळेतले शिक्षक. 1 महिना झाल्याबरोबर पगाराची अपेक्षा करतात. मग जगद्गुरु तुकोबारायला हे उदाहरण थोडंसं कमी वाटलं. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी दुसरं उदाहरण दिलं की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपल्या घरामध्ये ना, घरामध्ये आई जशी मुलाच्या सोबत चालते, आई जसं मुलाच्या पावलाने चालते, मग आईचं उदाहरण दिलं. आई मुलाला शिकवण्याकरता त्याच्यासारख्या पावलाने तिला लवकर लवकर चालता येतं, पण मुलाची जी चाल आहे त्या मुलाच्या चालीने जी चालते त्या आईचं उदाहरण दिलं. अभंगाचं बालकाची चाली, बालकाची चाली, बालकाची चाली, बालकाची चाली, बालकाची चाली, बालकाची बालकाचे चाली, बालकाचे चाली, बालकाची चाली, बालकाची चाली, बालकाची चाली,
बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. ओ मुला करता आईला लवकर लवकर चालता येतं, पण तरी सुद्धा ती आई त्या मुलाच्या पावलाने चालते. ओ त्या पद्धतीने संत या आत्मज्ञानाने चोकडेत, पण अज्ञानी जीवाला ज्ञान देत असताना त्याच्या बरोबर चालतात. काय करतात? त्याच्या बरोबर चालतात. पण एक गोष्ट सांगू, आता आपल्याकडे वेळ नाही म्हणून लवकर लवकर सांगतोय. आईचं सुद्धा उदाहरण दिल्याच्या नंतर साधू संताला, जगद्गुरु तुकोबारायला हे सुद्धा उदाहरण कमी वाटलं. काय केलं? कमी वाटलं. आई तशी कमी नाहीये. आईच्या अंतःकरणामध्ये मुलाच्या विषयी जिव्हाळा असतो. आईच्या अंतःकरणामध्ये मुलाच्या विषयी प्रेम असतं. आणि तसंच प्रेम साधू संतांचं सुद्धा या जगतावरती असतं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. शिक्षक जशी लाभाची अपेक्षा करतात तसं आई लाभाची अपेक्षा करत नाही. पण जगद्गुरु तुकोबारायाने हे उदाहरण दिलं आणि या उदाहरणामध्ये सुद्धा तुकोबारायाला थोडीशी कमी वाटली. काय कमी आहे? आई प्रेम करते, आई शिकवते, पण स्वतःच्याच लेकराला का गावातल्या सगळ्या लेकरांना शिकवते? आपुलियाचा कळवळा आणि अनेक बाळावरी नाही. आपल्याच लेकराचा कळवळा येतो. म्हणून म्हणतात ना माणसं, आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. स्वतःच्याच मुलावरती प्रेम करते, अन्य मुलावरती प्रेम करत नाही. स्वतःचाच मुलगा त्याचाच संसार चांगला झाला पाहिजे, त्याचाच परमार्थ चांगला झाला पाहिजे, याच्याकरता आई प्रयत्न करते. म्हणून याच्यामध्ये थोडीशी कमतरता वाटली जगद्गुरु तुकोबारायाला. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी नावेचा दृष्टांत दिला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जागी, तैसे संत जागी, जनासाठी उदकी ठाव, उदकी ठाव, तैसे उदकी ठाव म्हणजे संसाराच्या आईला तीरावरून पहिलं तीरावरती जाण्याकरता जशी नाव लोकांना घेऊन जाते, जनासाठी उदकी ठाव, एकट्यासाठी नाही तर संपूर्ण जगाला या नावेच्या माध्यमातून जाता यावं. ही नाव जशी आईला तीरावरून पहिलं तीराला नेते, तसेच संत या जगाला संसाराच्या आईला तीरावरून परमात्म्याच्या पहिलं तीराकडे नेण्याचं काम करतात संत. तैसे संत जगी आणि क्रिया करून दाविती अंगी. नुसतं सांगत नाहीत तर क्रिया करून दाखवत. बरं का? नुसतं सांगत नाहीत. नुसते सांगणारे आता जगामध्ये भरपूर झालेत. बरं का? सांगणारे जगामध्ये भरपूर झालेत. ज्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत ते नाईट पॅन्ट टी शर्ट घालून लोक फिरतात. बरोबर ना? म्हणजे स्वतः क्रिया नाही. आणि विद्यार्थ्याला म्हणायचं हे धोतर घालून ये, टोपी घालून ये. अरे तू घाल ना बाबा. स्वतः घालत नाही म्हणजे क्रिया स्वतः करत नाही. नुसतं सांगणारे भरपूर झाले पण क्रिया करणारे या जगामध्ये नाहीत. पण संत जे आहेत ना ते स्वतः क्रिया करून सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो
आनंद जगाने सुद्धा उपभोगावा याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करतात, त्यांना संत म्हणतात. आणि तेच संतांचं कार्य. मला असं वाटतं शास्त्री महाराजांनी हे वेदांत साधना वारकरी गुरुकुल स्थापन केलं, पण त्याच्याही अगोदर त्यांच्या परिवारामध्ये नित्य नियमाने होत असलेला हरिपाठ, नित्य नियमाने काकड्याच्या वेळेला काकडा, ही सगळी साधना मला वाटतं शास्त्री महाराजांनी ती फळाला आणली. आणि या ठिकाणी हे गुरुकुल हे उभारल्या गेलं आणि इथून हजारो विद्यार्थी गेलेले आहेत. आणि इथून पुढेही हजारो विद्यार्थी वारकरी साधना वेदांताची साधना घेऊन महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही या ठिकाणी विद्यार्थी जाणार आहेत. म्हणून या शिबिरामध्ये इथले परिसरातलेच विद्यार्थी आहेत असं नाही. आमच्या विष्णू महाराजांनी मोटरसायकलवरती आहे की नाही 250-300 किलोमीटर प्रवास करून त्यांच्या मुलांना इथे आणून घातलं. आमच्या शिवाजी महाराजांचा मुलगा इथे, बरं, ही सगळी सुज्ञ मंडळी या ठिकाणी विद्यार्थी आणून घालतात. याचं कारण असं आहे, शास्त्री महाराजांचं जीवन असं आहे. स्वतः आपले सारंग महाराज तिसरी पिढी इथंच आहे का नाही. मग ही सगळी मंडळी, आणि त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय आहे, आम्हाला सुद्धा महाराज मंडळीला असं वाटतं की आमचा विद्यार्थी शास्त्री महाराजांच्याकडे असावा. का वाटतं तर क्रिया करुनी दावी ती अंगी याच्याकरता, बरं का. क्रिया करुनी दावी ती अंगी, स्वतः शिस्तप्रिय जीवन, आणि म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा शिस्तप्रिय जीवन देतील असा आमचा सुद्धा विश्वास आहे. म्हणून आमचे विद्यार्थी, आमचे मुलं शास्त्री महाराजांकडे असावेत असं आम्हाला सुद्धा मनोमन वाटतं. आणि मग ही क्रिया करणं सोपी गोष्ट नाही. संत आहेत ना संत, आता एक गोष्ट सांगतोच आता 1-2 मिनिटामध्ये, बरं का. संत आहेत ना संत जगाला शिकवत असताना संत जी गोष्ट देवाला सुद्धा करता येत नाही, ऐका बरं, जी गोष्ट देवाला सुद्धा करता येत नाही ती गोष्ट जे करून दाखवतात त्यांना संत म्हणतात. निळा म्हणे तुमची करणी देवाहून अधिक, देवाहून अधिक, देवाहून अधिक. तुमची करणी देवाहून अधिक, निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक. संत आधी देव मग नाथ महाराज म्हणतात. अगोदर संत आणि मग देव. का तर जी गोष्ट देवाला जमत नाही ती गोष्ट जे करून दाखवतात त्यांना संत म्हणतात. याला मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णू वारंवार. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णू वारंवार. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णू वारंवार. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णू वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त भूमंडळी, भूमंडळी, भूमंडळी. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णू वारंवार. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णू वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय, महिमा
शांतमय माताय शांतमय माताय शांतमय माताय यांचा महिमा काय वर्णुनी पामर. कितीही संतांचं वर्णन केलं तरी सुद्धा कमीच आहे बरं. नाही तर मी किती रात्रभर करू शकतो, कारण नावच आपला हनुमान आहे. आपल्याला सेफ्टी लांबवता येते, आकडता येते, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. साधू संत आहेत ना, या जगामध्ये जी गोष्ट देवाला जमत नाही ती गोष्ट संत करून दाखवतात. त्याला मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो बघा. देवाने गाढव बनवलं. गाढव काय बनवलं पोराव? गाढव बनवलं. किती पायाचं असतं गाढव? 4 पायाचं. पण देवाने जे गाढव बनवलं ना ते 4 पायाचं नाही बनवलं. किती पायाचं बनवलं? 2 पाय. 2 पायाचं गाढव बनवलं देवाने बरं. आणि मग देवाने गाढव बनवलं आणि दिलं मृत्यू लोकावरती सोडून. आणि मग ते गाढव आहे ना, गाढव ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये होतं त्यावेळेला ते देवाला म्हणत होता, 8वीन पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा. ओ रात्रम दिवस ओ मी तुमचं भजन करेल, चिंतन करेल, नामस्मरण करेल, ओ अशी प्रार्थना करत होतो. कोण? गाढव. लक्षात ठेवा. गाढव प्रार्थना करत होतं, मी तुमचं भजन करेल, चिंतन करेल, नामस्मरण करेल. मग देवाला वाटलं चला या गाढवाला काय करू आपण, जन्माला घालू. आणि मग त्याला जन्माला घातलं. आणि जन्माला घातल्याच्या नंतर ते सगळ्यात पहिल्यांदा त्याने काय काम केलं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या देवाने जन्माला घातलं ना त्या देवाला विसरण्याचं काम. आणि मग देवाला वाटलं चला जाऊ दे, आत्ताच जन्माला घातलंय, एकदा ज्युनियर केजी सिनियर केजी झाली, लिहिता वाचता आलं तर मग करेल भजन, करेल नामस्मरण, येईल कीर्तनाला, येईल शिबिरामध्ये. पण देवाने थोडंसं त्याच्याकडे 10-15 वर्ष इग्नोर करायचं ठरवलं, दुर्लक्ष करायचं ठरवलं. आणि मग दुर्लक्ष केलं आणि 10-15 वर्षानंतर देवाला असं वाटलं आपण ज्याला जन्माला घातले ना ते नेमकं करतंय काय ते पाहावं. आणि मग देवाने वरतून पाहिलं तर हे गाढव आहे ना संसार रूपी उकिरड्यावरती उकिरडा हुंगत होत. काय करत होतं? संसार रूपी उकिरड्यावरती उकिरडा हुंगत होतं. आणि मग देवाला थोडस वाईट वाटलं की अरे रे रे उगाच आपण याला बनवलं. कोणाला? अहो म्हणा ना गाढवाला, उगाच आपण याला बनवलं. आणि मग देवाला त्याचा बनवल्याचा पश्चाताप झाला आणि देवाने विचार केला आपण एक काम करू, या गाढवाचं घोडं करू. घोडं काय करू? गाढवाचं काय करू? घोडं करू. मला सांगा जमेल का हो देवाला करायला गाढवाचं घोडं? नाही जमणार. पण आमचे संत म्हणतात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. क्षणार्धात आम्ही गाढवाचं घोडं करतो आणि ते सुद्धा डोळ्या देखत करतो. चमत्कार वगैरे काही नाही बरं का, चमत्कार वगैरे काही नाही, डोळ्या देखत गाढवाचं घोडं करतो. आणि एक गोष्ट सांगू, ते साधू संतांचं गाढवाचं घोडं करण्याचं कार्य आजच्या तारखेपर्यंत सुद्धा चालू आहे. ऐका बरं, आजच्या तारखेपर्यंत. मी पुराण काळातलं उदाहरण नाही सांगत, मी तुम्हाला वर्तमान काळातलं उदाहरण सांगतो. आजच्या काळामध्ये सुद्धा साधू संतांच्या विचाराने साधू संताने गाढवाचं घोडं करण्याचं काम चालू आहे. मला सांगा, आपण संस्थेमध्ये विद्यार्थी टाकत असताना, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी टाकत असताना ज्याला 10वीला 99% पडले, ज्याला 12वीला 98% पडले, असा हुशार विद्यार्थी आपण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकतो ना. शिवाजी महाराज एवढा हुशार विद्यार्थी, एवढा हुशार विद्यार्थी आपण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकत नाही. मग कसा विद्यार्थी टाकतो? जो स्वतःही शाळेमध्ये शिकत नाही, जो स्वतः शाळेमध्ये शिकत नाही, याच्यात नवल नाही, आजूबाजूच्या 10-5 विद्यार्थ्याला सुद्धा शिकू देत नाही, तो शिकत नाही, याच्यात नवल नाही.
आजूबाजूच्या 10-5 विद्यार्थ्याला शिकू देत नाही आणि तेवढ्यावरती थांबत नाही. दररोज कुणाची ना कुणाची तक्रार घरी घेऊन येतो. असा गाढव असलेला विद्यार्थी, असा ढ असलेला विद्यार्थी. आणि मग आम्ही त्या गावामध्ये कीर्तनाला गेलो की लोक म्हणतात, महाराज हे तुमच्याकडे घेऊन काय म्हणतात, तुमच्याकडे याला घेऊन जा, हे आमच्या काही कामाचं नाही. ढ विद्यार्थी आहे, हे शिक्षण घेत नाही, दररोज काही ना काही तक्रार आणतं, आमच्या काही कामाचं नाही, याला घेऊन जा. आणि ऐका, तो ढ असलेला विद्यार्थी आमच्या बरोबर विश्वमाऊली ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये येतो. ऐका, विश्वमाऊली ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये येतो. अशा वेदांत साधना वारकरी गुरुकुल सारख्या गुरुकुलामध्ये येतो, पैठणमध्ये येतो. आणि ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये आल्यानंतर ज्ञानोबारायच्या समाधीवरती डोकं ठेवतो. ऐका, ज्ञानोबारायच्या समाधीवरती डोकं ठेवतो. त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतं. ज्ञानोबारायचा प्रसाद म्हणजे मधुकरी ज्या वेळेला तो खातो त्यावेळेला त्याच्या बुद्धीमध्ये बदल होतो. आणि संपूर्ण जग ज्याला ढ म्हणत असतं, संपूर्ण जग ज्याला गाढव म्हणत असतं, तो गाढव असलेला विद्यार्थी 4-5 वर्षामध्ये कीर्तनकार होतो. आणि गावालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश करतो. म्हणजे गाढवाचं घोडच होतं की नाही? काय होतं? गाढवाचं घोडच होतं. आणि असं गाढवाचं घोड करण्याचं काम आता सुद्धा चालू आहे. त्यातलंच एक तुमच्या समोर बोलतय, विठाला विठाला आणि हे गाढवाचं घोड करण्याकरता साधू संत स्वतः क्रिया करून त्याला शिकवतात. तैसे संत जगी आणि क्रिया करून दाविती अंगी. विठोबार कुमारी, 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 हरे विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. टाळे वाजवा, सर्वांनी टाळे वाजवून भजन करा. हरे विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठ्ठलीच्या वरदान भगवान की, माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुवर्य कुमार गुरुजी महाराज की जय. विठोबा तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. माईकलाही कंटाळा आला वाटता नाही ना. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. साधू संत हे क्रिया करून दाखवतात आणि त्याच साधू संतांचा विचार घेऊन, त्याच साधू संतांनी दिलेलं ज्ञान घेऊन हा एवढा मोठा वेदांत साधना वारकरी गुरुकुलाचा हा भव्य दिव्य स्वरूपाचा असा प्रकल्प अतिशय श्रद्धेनं, अतिशय अंतःकरणातून या ठिकाणी शास्त्री महाराजांनी ही उभारणा केलेली आहे. आणि हे इवलस रोप लावलेलं होतं आणि त्याचा आता वटवृक्ष व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि नवीन इमारतीच्या संकल्पित इमारत आहे. ती इमारत झाल्यानंतर याचं वटवृक्षामध्ये रूपांतर नक्कीच होणार आहे. कारण गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे आणि माऊलींचा आशीर्वाद आहे. आणि तो हे शास्त्री महाराजांचं कार्य
या कार्यामध्ये त्यांनी ज्या ज्या वेळेस आवाज दिला त्या त्या वेळेस आम्ही सर्व गुरुबंधू मंडळी कुठलीही अपेक्षा न करता अगदी शास्त्री महाराजांच्या दिलेला आवाज आणि त्यांनी दिलेला म्हणजे त्यांनी आम्हाला टाकलेला शब्द आम्ही गुरुबंधू या नात्याने कधी खाली पडून देणार नाहीत. आणि ही त्यांची वेदांताची साधना, ही वारकरी गुरुकुलाची साधना अशी अविरतपणे चालत राहावी अशी विश्वमौली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करायची आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम